नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही 21 जूनला सुनियोजित होती, पण नीटचा पेपर फुटल्यामुळं आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही आता 28 जूनला होणार आहे। म्हणजे 21 जूनला हे नीटचा पेपर होणार आहे। मग साहजिकच आपल्याला 7 दिवस एक्स्ट्रा भेटलेले आहेत। आता आपल्या परीक्षेला जेमतेम 30-35 एक दिवस राहिलेले आहेत। मग आता या 30-35 दिवसामध्ये आपल्याला एका विषयाचा अभ्यास करायचा आहे। तो विषय म्हणजे कुठला, जो की आहे तो 30 मार्काला, जो पेपर 1ला सुद्धा 30 मार्काला आहे आणि पेपर 2ला सुद्धा 30 मार्काला आहे। तो म्हणजे बालमानसशास्त्र, मानसशास्त्र, अध्ययनाध्यापनाचे मानसशास्त्र। मग या विषयाचा अभ्यास करताना तुम्ही अभ्यास कसा करताय, एकतर तुम्ही हे फडके प्रकाशनचं पुस्तक वाचून याच्यातून अभ्यास करताय तुम्ही, किंवा हे दुसरं जे सध्या चालू अभ्यासक्रमामध्ये फडके प्रकाशनचं जे पुस्तक आहे बालकांचा विकास व स्वच्छ जाणीव याच्यातून अभ्यास करते, किंवा जे जुनं आहे अध्ययनाध्यापनाचे मानसशास्त्र याच्यातून करताय। मग कधी थोडासा विचार केला आहे की हे जे 2 पुस्तकं आहेत या 2 पुस्तकांचा अभ्यास करून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत का? किंवा तुम्ही क्लासेस वगैरे लावलेले असतील, आता तुम्ही क्लासेस वगैरे लावलेले असतील तर मग त्या क्लासेसमधून सुद्धा किंवा क्लासेसमध्ये जे काही शिकवलेले आहेत किंवा मार्केटमधलं मानसशास्त्राचं बालमानसशास्त्राचं म्हणा एखादं पुस्तक वगैरे घेतलेलं आहे तर त्याच्यातून तुमचा पूर्ण अभ्यास होतोय का याचा कधी विचार केलेला आहे का? बरं ठीक आहे, मग जो काही तुम्ही हे फडके प्रकाशनचं हे 2 पुस्तकं वाचतायत किंवा क्लासेसमधलं जे शिकवलेलं वाचताय किंवा मार्केटमधून पुस्तक घेतलं ते वापरून तुम्ही एखादा पेपर वगैरे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे का, किंवा पेपर सोडून पाहिलेला आहे का? त्याच्यातून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळत आहेत का? तर अजिबात मिळणार नाही आहेत। कारण मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला मल्टिपल फॅक्टरचा विचार करावा लागणार आहे। आता हे मल्टिपल फॅक्टरचा विचार करताना आपल्याला जवळजवळ इथं बोर्डावर लिहिलेले आहेत मी, हे इथं 28 चॅप्टर आहेत। ह्या जवळजवळ 28 चॅप्टरचा विचार करावा लागणार आहे। मग ज्यावेळेस आपण बालमानसशास्त्र मानसशास्त्राचा अभ्यास करतो फडके प्रकाशनच्या पुस्तकातून, ह्याच्यामध्ये तुम्हाला इथले सुरुवातीचे 1, 2, 3, 4, 5 हे वहा आणि 7वा 8वा हे असा 7च टॉपिक तुम्हाला फडके प्रकाशनच्या पुस्तकात भेटून जातात। पण बाकीचे विषयाचा अभ्यास कसा करायचा, बाकीचे जे काही धडे आहेत टॉपिक आहेत ते कुठून करायचे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो। आता ज्यावेळेस 23 नोव्हेंबर 2025ला जो पेपर झाला याच्यामध्ये आपल्याला भावना हा एक टॉपिक विचारण्यात आला, त्यानंतर वर्तनिक विचार हा नवीन टॉपिक विचारण्यात आलेला आहे, मग त्याच्यानंतर शिक्षण विचार हा एक नवीन टॉपिक विचारण्यात आलेला आहे। मग हे 3 नवीन टॉपिक त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत। त्याच्यामध्ये आणखीन एक होता एक बालकांचे हक्क, हा एक 4 टॉपिक हे त्याच्यामध्ये नव्याने विचारण्यात आलेले आहेत। मग याच्यामधले बाकीचे जे सर्व सुरुवातीचे 7 आहेत ते तर ऑलरेडी विचारण्यात येत होते, पण हळूहळू त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग एक थोडासा विचार केला तर मग आणखीन एक ह्याच्यामध्ये एक 6वा टॉपिक इथे दिसतो बालविकास, हा सुद्धा नव्याने विचारण्यात आलेला आहे, जो की 23 नोव्हेंबर 2025लाच विचारला। मग सध्या जो काही पॅटर्न बदलत आहे, पॅटर्न का बदलला, कारण सध्याचे जे शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती सर्व शिक्षकांना पास करणे हे अनिवार्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे। त्यामुळे जो काही पेपर निघत आहे तो शिक्षकांच्या दृष्टिकोनातून बनवलेला जात आहे। मग त्यामुळे शिक्षकांच्या दृष्टिकोनातून बनवलेला जात आहे, त्यामुळे शिक्षकांशी रिलेटेड जास्त प्रश्न विचारले जात आहेत। पूर्वी विद्यार्थ्यांशी रिलेटेड होते, आता शिक्षक विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहेत आणि शिक्षकांना अनुसरून विद्यार्थ्यांना अनुसरून विचारले जात आहेत। त्यामुळं मल्टिपल फॅक्टरने विचार करावा लागतो। मग त्यासाठी आपल्याला हे टॉपिक 28 दिलेले आहेत, हे मी दाखवलेले आहेत, ह्या 28 टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, पण ह्या 2 पुस्तकातून होत नाही आहे। मग त्यासाठी इथे तुम्हाला मी संदर्भ साहित्य दाखवलेलं आहे। D.एडचं चालू मागील फडके असे 4 पुस्तकं, B.एडचं चालू प्लस मागील किंवा कुलकर्णी सरांची अशी 3 पुस्तकं, 11वीचं चालू मागील त्यापूर्वीचे, 12वीचे चालू मागील त्यापूर्वीचे, पुन्हा बालविकास 11वी-12वी, शिक्षणशास्त्र 11वी-12वी, विशेष गरज असणारे बालके त्याचं सेपरेट पुस्तकं, मग व्यक्तिमत्वाचं 1, पुन्हा B.एचे 3, पुन्हा एक्स्ट्रा असे 2 अशा पुस्तकांचा अभ्यास करून आपल्याला हे मानसशास्त्र पूर्ण करावं लागतं। मग हे मानसशास्त्र एका पुस्तकातून पूर्ण होतं का? एवढं सगळं तर आपल्याला मार्केटमध्ये भेटत नाही आहे आणि एवढे सगळे पुस्तकं आपल्याला वाचणं शक्य नाही आहे, एवढे सगळे पुस्तकं आपल्याला खरेदी करणं शक्य नाही आहे। पण काळजी करू नका, त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र। आता ह्या पुस्तकामध्ये हे पुस्तक नाही आहे, ह्या नोट्स आहेत। ह्या नोट्समध्ये 28 चॅप्टर आहेत,
इथं जे चॅप्टर इथं मी दाखवलेले आहेत हे सर्वच्या सर्व चॅप्टर याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. इथं जे मी तुम्हाला संदर्भ साहित्य सांगितलेलं आहे त्या सगळ्या संदर्भ साहित्याचा अभ्यास करून संदर्भ साहित्याचा ह्याच्यात इन्क्लूड केलेला आहे. कुठलीही घाई न करता स्वतः अगोदर नोट्स लिहिलेल्या आहेत, टाईप करून घेतलेल्या आहेत. जबरदस्त अशा नोट्स आहेत. आता इथं इंडेक्ससुद्धा एकदम क्लिअर दिलेला आहे. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये एकदम सुटसुटीत दिलेला आहे, बोर्ड दिलेला आहे. जिथं प्रश्न आलेला आहे त्याचा उल्लेखसुद्धा मी ह्याच्यामध्ये केलेला आहे. आता कुठल्या परीक्षेला विचारला होता, काय केला होता, असे जिथं चार्ट आवश्यक आहे तिथं चार्टसुद्धा दिलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी दाखवेल, ते पाहून घ्या. पण आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, आता मी तुम्हाला हे जे सांगितलं संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राच्या माझ्या नोट्स हे तुम्हाला मी आपण अवेलेबल करून देणार आहे. मग आता तुम्हाला विचार पडला असेल की खरंच इथं जेवढं संदर्भ साहित्य दाखवलेलं आहे खरंच आहे का, ह्याचा अभ्यास करूनच मी हे काढलेला आहे का, काळजी करू नका, ते सुद्धा मी दाखवतो. अगोदर जे दाखवलं हे चालू D.Edचं फर्स्ट इयरचं प्रथम वर्षाचं बालकांचा विकास व स्वची जाणीव. ओके, हे घेतलं. आपलं जुनं फडके प्रकाशनचं अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र हे घेतलं. आता हे 12वीचं मानसशास्त्र जुनं. आता हा अभ्यासक्रम कधीचा आहे, हा जून 2007ला अवेलेबल केलेलं पुस्तक होतं. हा तवाचा अभ्यासक्रम आहे. मग हा अभ्यासक्रम ह्याच्यातलं वाचणं का गरजेचं आहे, कारण ह्याच्यामध्ये समायोजनाचा घटक आहे, संरक्षण यंत्रणा ह्या पुस्तकामध्ये सर्वच्या सर्व संरक्षण यंत्रणा, मानवी शरीरातील विविध ग्रंथी, पुन्हा व्यक्तिमत्वाचा बराचसा घटक ह्या पुस्तकामध्ये आहे. मग याच्यातून ते घेतलेलं आहे. हे 12वीचं जुना अभ्यासक्रम. आता ते 2007चं होतं. आता हे 12वीचं कधीचं आहे, ही 2005ची आहे पण 2010ला अवेलेबल करून झालेलं आहे. हे 2010चं मानसशास्त्र हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर हे सध्याचं 11वीचं मानसशास्त्र, हे सध्याचं 12वी मानसशास्त्र. आता याच्यामध्ये मानसशास्त्र एक विज्ञान शाखा हा घटक घेतलेला आहे. वेगवेगळे मानसशास्त्र आहेत तर ह्याच्यातून आपण घेतलेले आहेत. हे बालविकास 11वी, इथं बालविकास दाखवलेला आहे, घटक घेतलेला आहे आपण. हे बालविकास 11वी आणि हे बालविकास 12वी. आता हे 11वी बालविकास 111 रुपयाला आहे, 12वी बालविकास 102ला आहे. इथंच आपले 200 रुपये झाले. त्यानंतर शिक्षणशास्त्र. आता हा शिक्षणशास्त्र 11वी आणि 12वीचं हे जे शिक्षणशास्त्र आहे हे 11वी आणि 12वीचं शिक्षणशास्त्रसुद्धा का वाचणं गरजेचं आहे, तर कारण आपल्याला बालकांचे हक्क, शाळांचे प्रकार, मानवी शरीरातील विविध ग्रंथी ते सुद्धा ह्याच्यामध्ये भेटतं. मग त्याच्यानंतर कुठं आलं आणखीन एक अध्यापकाच्या व्यक्तिमत्वाचं त्याच्यामध्ये आहे. पण अध्यापन पद्धती व तंत्रे त्याच्यामधला बराचसा भाग हा शिक्षणशास्त्र व त्याच्यामध्ये आहे. पुन्हा मूल्यमापन एक घटक आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये आहे. कशामध्ये, 11वी 12वीच्या शिक्षणशास्त्रामध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र. आता हे पुस्तक 230 रुपयाचं आहे. याच्यामधला सुद्धा बराचसा भाग आपण आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. का, कारण याच्यामध्ये असे बरेचसे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे शोध आहेत किंवा उपपत्ती आहेत, ते आपल्याला कुठेही वाचायला भेटत नाहीत. आपण फडके प्रकाशनचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये मोजकेच भेटतात. पण परीक्षेला बरेचसे असे शास्त्रज्ञ आहेत किंवा उपपत्ती आहेत त्या विचारल्या गेलेल्या आहेत. त्या आपण ह्या पुस्तकामधून इन्क्लूड केलेल्या आहे. मग त्यानंतर मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे BAचे 3. हे पहा, BAचं पहिलं पुस्तक, BAचं दुसरं पुस्तक. आता हे BAचे असे 3 पुस्तकं दिसले. हे BAचे 3 पुस्तकं आपण इन्क्लूड केलेले आहे त्याच्यामध्ये. मग आता ह्याच्यामधलं काय आहे माहिती आहे का, आता हा आहे सेपरेट व्यक्तिमत्वाचं. ह्याच्यामधल्या बऱ्याचशा व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आहेत त्या आपल्याला इतर पुस्तकामध्ये भेटत नाहीत, हे फक्त हे याच्यामध्ये भेटतात. हे आपण त्याच्यामधलं वाचून सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. आता जसं 11वी 12वीचं बालविकास आहे, फडकेच्या पुस्तकामध्ये सुद्धा वाढ आणि विकासमध्ये बालकांचं आहे, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा गर्भधारणेपासूनचं खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. याच्यातले जे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मग हे आहे सामाजिक वर्तन. आता या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत, याच्यातल्या मधल्या सुद्धा काही गोष्टी आपण आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. बरं, ते झालं. मग त्याच्यानंतर कुलकर्णी सरांचं पुस्तक
हे पहा, हे B.एडचं कुलकर्णी सरांचं पुस्तक, हे सुद्धा एक इन्क्लूड केलेलं. आता याच्यामधला महत्त्वाचा घटक काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपण D.एडचं फडके प्रकाशनाच्या पुस्तकाचा अभ्यास करायला जातो त्याच्यामध्ये जे घटक आहेत ना तेच घटक याच्यामध्ये सुद्धा आहेत, पण सांगण्याची पद्धत, मांडण्याची शैली वेगवेगळी आहे, भाषा शैली वेगळी आहे. मग मध्यंतरीच्या काळामध्ये कसं होतं, फडके प्रकाशनच्या पुस्तकामधल्या 2 वळी ह्या पुस्तकातल्या 2 वळी आपल्या परीक्षेला विचारल्या जायच्या. मग तो पॅटर्न बदलला. मग आता याच्यामध्ये तिसरा घटक जो आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक. आता सध्याच्या काळाला अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्याच्यावर फडके प्रकाशनच्या पुस्तकामधली एक ओळसुद्धा विचारली जात नाही. ती कुठली विचारली जाते, ह्या पुस्तकातली. आता हे पुस्तक माझ्या जन्माच्या वेळीचं आहे. आता थांबा तुम्हाला दाखवतो. हे पहा, प्रथम आवृत्ती 1977ची आहे. पुन्हा ह्याची 7वी आवृत्ती 1996ची आहे आणि 8वी आवृत्ती 1 जुलै 1999ची आहे. तवाच्या काळातला आहे. तवाच्या काळातल्या ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि हे D.एडचं सुविचार प्रकाशनचं पुस्तक आहे. ह्या सगळ्या इथं जे उडं दाखवलेलं आहे त्या सगळ्या पुस्तकांचा मी स्वतः अभ्यास केलेला आहे, स्वतः वाचन केलेलं आहे. ते वाचन करूनच आपण हे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. पूर्वी आपल्या ह्या नोट्स 153 पेजच्या होत्या, त्याच्यामध्ये 18 चॅप्टर होते. पण सध्याच्या घडीला याच्यामध्ये 28 घटक आपण इन्क्लूड केलेले आहेत. आणि आता याच्या 28 घटकामध्ये याचे पेज संख्या आहे 324. एकदम सगळे व्यवस्थित. तुम्हाला याचं सॅम्पल पाहिजे असेल तर सॅम्पलसुद्धा भेटून जाईल. आता महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, तुम्हाला जर 30 पैकी 30 मार्क घ्यायचे असतील ना, मी गॅरंटी देऊन सांगतो, ह्या नोट जर तुम्ही वाचल्या 100% तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळून जातात. सॉरी. आता ह्या सगळ्या नोट्स जर तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल तर 89, 99, 65, 38, 15, 99, 70, 96, 11, 44 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. मानसशास्त्राच्या नोट्सचं सॅम्पल मागवा, सॅम्पल पाठवतो, सॅम्पल पहा, आवडल्यानंतर घ्या. तसं काही नाही आहे. आता ज्यावेळेस आपल्या मानसशास्त्राची फर्स्ट एडिशन काढलेलं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये 18 चॅप्टर होते. ते 18 चॅप्टर आपले 153 पेज होते. त्यावेळेस आपण ते 18 चॅप्टरचे 351 रुपयाला व्हॉट्सअपला ते PDF देत होतो. मग आता सध्याच्या ह्याला जी काय आपण सेकंड एडिशन काढलेली आहे अपडेटेड, त्याच्यामध्ये तब्बल 28 चॅप्टर आहेत, 324 पेज आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. मग हे आपण इतके दिवस कितीला विकत होतो, म्हणजे इतके दिवस आपण देत होतो की 401 रुपयाला. पण सध्या परीक्षा खूप जवळ आलेली आहे, काही दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळं आपण सगळ्यांच्या आग्रहास्तव याच्यामध्ये सूट देत आहेत. फर्स्ट टाईम मी असं करत आहे की मानसशास्त्रासाठी सूट देत आहे. याच्या अगोदर मी कधीच मानसशास्त्रासाठी सूट दिलेली नाही आहे. आता ही सूट कितीला आहे, याच्यामध्ये मी सूट 50 रुपये कमी करत आहे. म्हणजे ह्या नोट्स आपल्याला 351 रुपयाला भेटत आहेत. पूर्वी 18 चॅप्टर 153 पेज 351च होते. आता नवीन एडिशन आलेली आहे, याच्यामध्ये सुद्धा 28 चॅप्टर आहेत. चॅप्टरची संख्या वाढली, पेजची संख्या दुप्पट झाली, तरीसुद्धा प्राईज काहीही वाढली नाही आहे. प्राईज फक्त 351 रुपये आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळवून देणाऱ्या ह्या नोट्स आहेत. ज्यांची इच्छा आहे त्यांनी ते घेऊ शकता. नोट्स घेण्यासाठी 89, 99, 65, 38, 15, 99, 70, 96, 11, 44 ह्या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा किंवा पेटीएम करा. पेमेंट झाली की त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा. तुम्हाला लॅगलीच विदाऊट मिनिट ह्या नोट्सची PDF भेटून जाईल. एकदम व्यवस्थित वाचून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स 100% मिळणार म्हणजे मिळणार. आता एवढ्या गरमीमध्ये सुद्धा मी स्वतःला ताप करून देऊन सुद्धा मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतोय. त्याच्यातून आणखीन 50 रुपये सुद्धा कमी केलेले आहेत. हे पहा, ही सूट फक्त 26 जूनपर्यंत असणार आहे. 27 जूनला सुद्धा नाही ना, 28 जूनला नाही, फक्त 26 जूनपर्यंत. ही सूट कधी भेटणार आहे, जो कोणी हा व्हिडिओ पाहून मानसशास्त्राचे नोट्स येईल की बाबा मी हा व्हिडिओ पाहिला होता, याच्यामध्ये तुम्ही 351 सांगितले होते, मगच तुम्हाला हे जे काय आहे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र तुम्हाला 351 रुपयाला भेटून जाईल.
इथं सगळं एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा मानसशास्त्र बालमानसशास्त्र नोट्स पेपर 1 व पेपर 2साठी. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी आहे. संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र. आता याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 दिलेला आहे. भाग 1 मध्ये अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र आहे. भाग 2 मध्ये इतर मानसशास्त्र आहे. प्रत्येक पेजवर तुम्हाला आपला इथं वॉटरमार्क दिसेल, सेकंड एडिशन दिसेल, इथं टिप्स फॉर TET दिसेल, खाली नोट्स बाय अक्षय विरकर दिसेल, खाली माझा मोबाईल नंबरसुद्धा आहे, आपलं यूट्यूब चॅनलचं हे सुद्धा आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आहे. ते तुम्ही जॉईनसुद्धा करू शकता. असो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा. ज्यांना नोट्स आवश्यक असतील त्यांनी 89 99 65 38 15 99 70 96 11 44 या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा, पेटीएम करा. पेमेंट झाली की त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा. लागलेच तुम्हाला नोट्स भेटून जातील. सॅम्पल पाहिजे असतील तर सुद्धा ह्याच नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला हाय म्हणून करा, तुम्हाला सॅम्पलसुद्धा भेटून जातील. आणि कुठलीही लाडी लबाडी नाही आहे. स्वतः वैयक्तिक अभ्यास केलेला आहे तोच करून मी तुम्हाला सांगत आहे. इथं जेवढं मी तुम्हाला मटेरियल दाखवलेलं आहे तेवढं त्याचे मी तुम्हाला इथं पुरावेसुद्धा दाखवलेले आहेत. उगं इकडलं तिकडलं नाही, हे सगळं माझं वैयक्तिक मटेरियल आहे. स्वतः वाचन करून हे करून केलेलं आहे. असो तर ठीक आहे. आता थांबू आपण इथंच. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर TETचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही कोण. सोबत आहेच त्यांच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानशा बजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा TET म्हणजे यशाची हमी. सपोरा 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 TET म्हणजे यशाची हमी.